रामामी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुखघना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. समर्थ रामदास स्वामींच्या उपदेशपर काव्याचा विचार आपण करतो आहोत. प्रसंगोपात लिहिलेल्या काव्यातला उपदेश आपण त्याचा विचार, त्याचा अभ्यास, त्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न करतो आहोत. संत समागम या लाईव्ह फेसबुक पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांच्या सूचनेप्रमाणे समर्थ रामदासांचं वाङ्मय, समर्थांनी सांगितलेली मानवी जीवनाची तत्व सर्वदूर पोचावीत या दृष्टीने हे व्यासपीठ प्रवीणजी शास्त्रींनी आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. आपण सध्या समर्थांची पत्रे हा विचार, या विषयाचं चिंतन करतो आहोत. आपण काल पाहिलं, समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना 12 एप्रिल 1649 रोजी चाफळपासून एक 4-5 किलोमीटर अंतरावर शिंगणवाडी या ठिकाणी अनुग्रह दिला. त्या परिसरामध्ये रामगळ आहे, जवळ कुबडी तीर्थ आहे. आख्यायिका अशी आहे की शिवाजी महाराजांना तहान लागली आणि जवळपास पाणी कुठं नव्हतं, म्हणून आपण चाफळहून रामगळीकडे जात असताना रस्त्यामध्ये कुबडी तीर्थ लागतं. समर्थ रामदास स्वामींनी आपल्या कुबडीने एक मोठा दगड हलवला आणि त्या ठिकाणी पाणी निघालं. आजही अनेक लोक त्या पाण्याचा वापर करतायत.
शिवथर घळीमध्ये समर्थ रामदास स्वामी राहत होते आणि शिवथर घळीमध्ये ज्या ठिकाणी सध्या समर्थांची कल्याण स्वामींची मूर्ती बसवलेली आहे त्या घळीमध्ये जात असताना डाव्या हाताला एका टोपल्या एवढा आकार आहे आणि त्या ठिकाणी ते पाणी जमा होतं. ते पाणी आजही प्यायला अत्यंत स्वादिष्ट आणि रुचकर आहे. हे पाणी समर्थांच्या काळापासून आहे. कुणाच्या लक्षात येत नाही. शिवथर गळीमध्ये आपण खाली मान केली त्या गळीच्या दाराच्या तोंडाशी डाव्या हाताला एक कपार आहे आणि त्या कपारीमध्ये खाली टोपल्या एवढी एक अशी खळगट जागा आहे आणि त्या ठिकाणी ते टोपलं जमिनीचाच भाग आहे. ते कायम पाण्याने भरलेलं असतं. ते पाणी समर्थांचे शिष्य अक्का स्वामी कल्याण स्वामी ते पाणी प्यायच्या. काल आपण हेही पाहिलं की अनुग्रह ज्या ठिकाणी दिला त्या ठिकाणी समर्थ उच्चासनावर मांडी घालून बसलेले आहेत. कृपेचा हात असा केलेला आहे आणि समोर शिवाजी महाराज वीरासनामध्ये नमस्काराची मुद्रा घेऊन बसलेले आहेत आणि या शिल्पाचं उद्घाटन शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते झालेला आहे. राजधर्म अनुग्रहाच्या नंतर जे पत्र आहे राजधर्म हा जो उपदेश केलेला आहे या राजधर्मामध्ये 20 ओव्यांचं हे काव्य आहे आणि शेवटच्या ओवीमध्ये समर्थ रामदास स्वामी असं म्हणतात, ऐसा प्रपंचाचा विवेक स्वल्प बोलिलो काही एक. स्वल्प म्हणजे सोपा, काही एक म्हणजे थोडाफार बोललोय. एका मनोगते स्वामी सेवक असता बरे. राष्ट्र उभा करायचंय, स्वराज्य निर्माण करायचंय. स्वामी आणि सेवकांमध्ये, राजा आणि प्रजेमध्ये, राजा आणि सैनिकांमध्ये एक विचार असला पाहिजे, एक दिलाने काम करता आलं पाहिजे. हा विचार जेव्हा सैनिकांना समजला तेव्हा सरदारांनाही वाटला असेल. समर्थ रामदासांनी राजांना उपदेश केला, आम्हाला नाही काही केला. सैनिकांसाठी, सरदारांसाठी समर्थ रामदासांनी एक पत्र लिहिलं आणि त्या पत्राचं नाव आहे क्षात्र धर्म. प्रचंड स्फूर्ती देणार, सैनिकांना बळ देणार, ऊर्जा देणार, सैनिकांसाठी रचलेलं हे युद्ध स्तोत्र आहे. क्षात्र धर्म समर्थांनी हे सुद्धा 20 कडव्यांचंच आहे आणि हे एक युद्ध स्तोत्र आहे. समर्थ या युद्ध स्तोत्रामध्ये क्षात्र धर्म पत्रामध्ये काय म्हणतात ते आपण पाहूया. श्रीराम समर्थ श्रीराम. अल्प स्वल्प संसार धर्म, मागा बोलिलो राजधर्म. आता एका क्षात्र धर्म, परम दुर्लभ जो श्रीराम. जयास जीवाचे वाटे भय,
त्याने क्षात्र धर्म करू नये. काहीतरी करुनी उपाय पोट भरावे श्रीराम. विनमुख मरणी नरक होता वाचू न येता मोठी भजिती. इहलोक परलोक जाती पहाना का श्रीराम. मारिता मारिता मरावे तेणे गतीस पावावे. हिरोण येता भोगावे महद्भाग्य श्रीराम. नजर करारी राखणे कार्य पाहुणी खतल करणे. तेणे रणशुरांची अंतःकरणे चकित होती श्रीराम. जैसा भांड्याचा गलोला निर्भय भारामध्ये पडिला. तैसा क्षत्री रिचवला परसैन्यामध्ये श्रीराम. निशंकपणे भार फुटती परिवारांचे तवके तुटती. जैसा बळीया घालून घेती भेरी उठता श्रीराम. ऐसे अवघेच उठता परदळाची कोण चिंता. हरणे लोळवी चित्ता देखत जैसा श्रीराम. मर्दे तकवा सोडू नये म्हणजे प्राप्त होतो जये. कार्यप्रसंग समये ओळखावा श्रीराम. कार्य समजेना अंतरे ते काय झुंजले बिचारे. युद्ध करावे खबरदारे लोकराजी राखता श्रीराम. दोन्ही दले एकवटिले मिसळता ती लखलखाटे. युद्ध करावे खनखनाटे सीमा सांडुनी श्रीराम. देव मात्र उच्छेदिला जित्या परीस मृत्यू भला. आपला स्वधर्म बुडविला ऐसे समजावे श्रीराम. मराठा तितुका मिळवावा आपुला महाराष्ट्र वाढवावा. ये विषयी न करिता तकवा पूर्वज हासती श्रीराम. मरण हाकतो चुकेना देह वाचविता वाचेना. विवेक होऊनी समजाना काय करावे श्रीराम. भले कुळवंत म्हणावे तेही वेगी हजीर व्हावे. हजीर न होता कष्टावे लागेल पुढे श्रीराम. एक जाती दोन जाती पावला तो कैसा म्हणावा भला. तुम्हा सकळास कोप आला तरी क्षमा केली पाहिजे श्रीराम. देवद्रोही तितुके कुत्ते मारुनी घालावे परते. देवदासी पावती फत्ते यदर्थी संशय नाही श्रीराम. देवमस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा. मुलूक बडवावा का बुडवावा धर्मस्थापनेसाठी श्रीराम. विवेक विचार सावधपणे दीर्घ प्रयत्न केलाची करणे. तुळजा वराचेणी गुणे रामे रावण मारिला श्रीराम. अहो हे तुळजा भवानी प्रसिद्ध राम वरदायिनी. रामदास ध्यातो मनी यन्निमित्त श्रीराम. समर्थ होती सुनील दादा चिंचोळकरांचं एक छोटं पुस्तक आहे 25-30 पानांचं पत्रे समर्थांची. या पत्रांचा त्यांनी 3 भागांमध्ये त्याला डिवाइड केलंय. एक राजकीय पत्रव्यवहार. हा सगळा राजकीय पत्रव्यवहार आपण पाहतो आहोत.
दुसरा आहे कौटुंबिक पत्रव्यवहार. मातोश्रींना लिहिलेलं पत्र, आपले ज्येष्ठ बंधू गंगाधर पंतांना लिहिलेलं पत्र, आपले पुतणे रामजी आणि श्यामजी यांना लिहिलेलं पत्र, हा सगळा कौटुंबिक पत्रव्यवहार. आणि तिसरा जो विभाग आहे तो आहे शिष्य प्रशिष्यांना लिहिलेली पत्रे. हे क्षात्र धर्मपत्र राजधर्मानंतर लिहिलेलं आहे. कारण राजधर्मामध्ये समर्थ म्हणतात की मी संसाराबद्दल प्रपंचाबद्दल काही थोडंफार सांगणार आहे. या क्षात्र धर्माची सुरुवातच समर्थांनी तशी केलेली आहे. अल्प स्वल्प संसार धर्म, मागा बोलिलो राजधर्म, आता ऐका क्षात्र धर्म परम दुर्लभ जो. क्षत्रिय होणं आणि देशासाठी लढणं अत्यंत दुर्लभ आहे. सगळ्यांना मिळतं का हे भाग्य? किती टक्के लोक सैन्यामध्ये जातात आणि त्यांच्या त्या कमिशनमध्ये 10 वर्ष 12 वर्ष 15 वर्ष त्या सर्व्हिस पिरियडमध्ये किती वेळा ऍक्च्युअली युद्धावर जावं लागतं? फार क्वचित प्रसंग असतात असे. अनुराधा प्रभुदेसाईंचं नाव आपण ऐकलंय का? अनुराधा प्रभुदेसाई या देशाबद्दल, देशांच्या सैनिकांबद्दल त्यांच्या मनामध्ये अत्यंत प्रेम, आदर, स्नेह आहे. आणि त्या अनेक ठिकाणी अत्यंत दुर्गम भागात गेलेल्या आहेत. त्या अशा ठिकाणी गेल्या की जिथं उन्हाळ्यात 50 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असतंय. उन्हाळ्यामध्ये 50 डिग्री आणि हिवाळ्यामध्ये -50 डिग्री सेंटीग्रेड. अशा ठिकाणी त्या गेलेल्या आहेत. कसे राहतात आमचे सैनिक बंधू? कसे कपडे घालतात? काय खातात? काय पितात? बर्फाचे पर्वत, बर्फाचे ढीग अंगावर पडतात. त्या बर्फांमध्ये ज्यांची घरं आहेत, काय जीवन आहे त्यांचं? कशासाठी करतायत ते? पगारीसाठी करतायत? देशाबद्दल असलेल्या प्रेमापोटी ते करतायत. काय 10-15 लाख पगार नाहीये त्यांना. आता या काळात तरी माननीय पंतप्रधान मोदीजी आल्यानंतर अनेक गोष्टी सुरळीत झालेल्या आहेत. अन्यथा सैनिकांबद्दल, पोलिसांबद्दल समाजामध्ये फारशी आदराची भावना नाही आहे. अशा ठिकाणी त्या गेल्या अनुराधा प्रभुदेसाई. एक प्रसंग त्यांनीच लिहिलेला आहे. त्या असं लिहितात की बाँड्रीला त्या गेल्या तेव्हा कारगिल युद्ध चालू होतं. अधूनमधून गोळीबार व्हायचा आणि त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर मुस्लिम होता. गाडी बंद पडली. गोळ्यांचा वर्षाव चालू झाला. त्या मुस्लिम ड्रायव्हरनी त्यांना पटकन बाजूला घेतलं, एका शेड जवळ नेलं आणि त्यांना लपवून ठेवलं की त्यांच्या कुठेही अंगाला खरचटा सुद्धा उमटला नाही पाहिजे. त्यांना मोठी भीती वाटली. कोण आहे इथं? काही मोबाईल चालतो का? कुणाला फोन करून सांगता येतं? किती वेळ लागेल? गाडी केव्हा दुरुस्त होईल?
गोळ्यांचा वर्षाव होतो आहे. आपला जीव जाईल का काय? त्यानंतर एका ठिकाणी चिन्मय मिशन मध्ये स्वामींनी त्यांना व्याख्यानांसाठी बोलावलं आणि स्वामींनी त्यांना विचारलं किंवा तुम्ही आमच्या साधकांसाठी संन्याशांसाठी तुमचे अनुभव सांगा. त्यांचं ते व्याख्यान झालं आणि नंतर स्वामीजींशी त्या चर्चा करत बसलेल्या होत्या. तेव्हा स्वामीजींनी त्यांना विचारलं की तुमचा पुनर्जन्मावर आत्म्यावर काही विश्वास आहे का? त्या म्हणाल्या नाही, माझा काही विश्वास नाही. स्वामीजींनी त्यांना विचारलं की तुमच्या जीवनात असा काही प्रसंग आला का? आणि तो नुकताच दुर्धर प्रसंग घडलेला होता. त्या म्हणाल्या, त्यांनी ते सगळं सांगितलं आणि त्या म्हणाल्या की मी तिथून सुखरूप बाहेर पडले. चिन्मय मिशनचे ते स्वामीजी म्हणाले, एवढ्या दुर्धर प्रसंगामधून तुम्ही बाहेर पडलात, तुम्हाला असं वाटत नाही? अनेक सैनिकांचं हौतात्म्य त्या परिसरात झालेलं आहे. त्यांचे आत्मे तिथं आहेत आणि ते आपल्या देशबांधवांचं संरक्षण करत आहेत. हे ऐकलं मात्र अनुराधा प्रभुदेसाईंच्या अंगावर काटा आला. अनुराधा प्रभुदेसाईंनी त्यांच्या एका ग्रंथामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात की क्षात्र धर्म निभावणं हा अत्यंत परम दुर्लभ भाग्याचा क्षण आहे. पुढे समर्थ म्हणतात, जयाश जीवाचे वाटे भय, त्याने क्षात्र धर्म करू नये. ज्याला आपल्या जीवनाची भीती वाटते, मी मरेल का, माझं कसं होईल, माझ्या बायका पोरांचं कसं होईल, त्याने क्षात्र धर्म करू नये, त्यांनी सैन्यामध्ये जाऊ नये. सैन्यामध्ये जाण्यासाठी माणूस जन्मावा लागतो. आज मला सांगायला मोठा आनंद वाटतो, आपल्या दासबोध सखोल अभ्यास परिवारातल्या सौ सुचेता देशपांडे आहेत पुण्याच्या. त्यांचा मुलगा फ्लाइंग ऑफिसर म्हणून त्याची नियुक्ती झाली आहे. मला त्या जेव्हा सांगत होत्या त्यांचा खूप आनंद ओसंडून वाहत होता. अभिमान वाटावा असं 22 वर्षाच्या, केवळ 22 वर्षाचा आपला लेक आहे आणि तो भारतातून ज्या अत्यंत कठीण परीक्षा त्या परीक्षेमध्ये अत्यंत यशस्वीपणे त्यांनी ती परीक्षा संपादन केलेली आहे. आपले मिसाईल मॅन राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती स्वर्गीय APJ कलाम, त्यांनी एक टेस्ट तयार केली पायलटांसाठी की जे सैन्यामध्ये पायलट म्हणून भरती होऊ इच्छितात, त्यांच्यासाठी त्यांनी एक परीक्षा तयार केली. सज्जनो, आपल्या माहितीसाठी सांगतो, ही परीक्षा अपीयर होणाऱ्या कॅन्डिडेटला आपल्या आयुष्यात केवळ एकदाच देता येते. हे मला सुचेता देशपांडेंनी सांगितलं. केवळ एकदा परीक्षा देता येते, पुन्हा रिअपियर होता येत नाही. त्या परीक्षेमध्ये सुचेता देशपांडेंचा मुलगा भार्गव, त्याचं नाव आहे, तो यशस्वी झाला.
कालच त्याला पोस्टिंग वगैरे मिळालेली आहे. आईवडिलांना सुद्धा अत्यंत अभिमान वाटावा असं कार्य त्या भार्गवनी केलेलं आहे. दासह परिवाराला अशा गोष्टींचा अभिमान आहे. कारण समर्थ म्हणतात, क्षात्र धर्म अत्यंत परम दुर्लभ आहे. जयास जीवाचे वाटे भय, त्याने क्षात्र धर्म करू नये. काहीतरी करूनी उपाय पोट भरावे. मग काही कर, नोकरी कर, व्यवसाय कर, काय करायचे ते कर, पण सैन्यामध्ये जाऊ नको. खरं तर त्या काळामध्ये सैन्यामध्ये जावं, कारण सैन्य खूप लागणार होतं, मराठे मावळे खूप लागणार होते. त्यामुळे त्या काळामध्ये हा एक व्यवसाय झाला होता. कारण रोगराई व्हायची. दर 5-6 महिन्याला या ज्या 7 मुसलमानी सत्ता या देशावर राज्य करत होत्या, वर्षभरातून एखादी सत्ता यायची. त्यांचं ते परचक्र यायचं, वावटळ यायची, त्यात सगळं धुळीला मिळून जायचं. मग करावं काय, कसं जगावं? समर्थ जसं म्हणतात, कैसे जगती हे लोक. त्यामुळे मग सैन्यात जा, सैन्यात पगार मिळतो, मर्दुमकी दाखवता येते, आपलं राज्य आपल्याला आणायचंय, ही धारणा घेऊन अनेक तरुण तेव्हा तिकडे जात होते. विनमुख मरणी नरक होती, वाचून येता मोठी फजिती. इहलोक परलोक जाती पाहना का. समर्थ म्हणताय, विनमुख मरणी नरक होती. युद्धाच्या क्षेत्रातून, रणांगणातून पळून येणं आणि आजाराने मरणं किंवा कुठल्या दुसऱ्या अपघाताने मरणं म्हणजे नरकाला जाणं आहे. समर्थ म्हणताय, वाचून येता मोठी फजिती. पळून आला म्हणून लोक हसतात, तेव्हा हसत असतील ना. मावळा म्हणून गेला, सैन्यात दाखल झाला, पण ते सगळं लढाई, ते रक्ताचा खच, उडवलेली मुंडकं, ते सगळं पाहून कुणीतरी पळत येत असेल, मग गावातले लोक त्याला हसत असतील. समर्थ म्हणतात, वाचून येता मोठी फजिती. इहलोक परलोक जाती पाहना का. गीतेमध्ये एक श्लोक आहे. अर्जुन आपल्या हातातलं गांडीव धनुष्य खाली टाकून देतो. पाय चळचळ चळचळ कापतायत, घाम आलेला आहे कपाळावर, सगळ्या शरीराला कंप सुटलेला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये भगवंत त्याला सगळं समजावून सांगतात आणि शेवटी म्हणतात, हतो वा प्राप्यसी स्वर्गम जित्वा वा मोक्षसे महिम तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. जर तू लढशील, हतो वा प्राप्यसी स्वर्गम, या युद्धामध्ये तू जर लढशील आणि तू जर मृत्यू पावशील, तर तुला सरळ स्वर्गामध्ये प्रवेश मिळेल. युद्ध करताना तू जर धारातीर्थ पडशील, तर तुला डायरेक्ट स्वर्गात जाता येईल. जित्वा वा मोक्षसे महिम, आणि जर तू हे युद्ध जिंकलंस, तर तुला या भूतलावर मोक्ष प्राप्त होईल. दोन्ही बाजूनी विचार कर, मनात दोलायमान स्थिती नको. तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. म्हणून हे कुंतीपुत्र अर्जुना, उठ, तयार हो. युद्धाय कृतनिश्चयः, युद्धाला तयार हो. आणि आपल्याला माहिती आहे, अर्जुन त्यानंतर युद्धाला उभा राहिलेला आहे.
समर्थ तोच आवेश घेऊन इथं म्हणतात, मारिता मारिता मरावे, तेणे गतीस पावावे, ऊर्ध्वगती स्वर्गारोहण करावं, फिरून येता भोगावे महद्भाग्य. फिरून कुठे यायचंय? मारिता मारिता मरावे, मेल्यानंतर कुठे यायचंय? समर्थांच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे, देशासाठी बलिदान देणं ही एक साधना आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणं ही एक साधना आहे. आणि साधना करणारा जर मृत्यू पावला तर त्याची साधना ही पुढील जन्मासाठी त्याचं कॅरीड फॉरवर्ड होते, बॅलन्स बनतं ते. म्हणून समर्थ म्हणतात, फिरोन येता भोगावे महद्भाग्य. कारण पुढच्या जन्मामध्ये ही साधना केल्याचं पुण्य तू जन्माला घेऊन येणार आहेस. तुला मोठं भाग्य पुढच्या आयुष्यात, पुढच्या जन्मामध्ये भोगायला मिळेल. नजर करारी राखणे, कार्य पाहून खतल करणे, तेणे रणशुरांची अंतःकरणे चकित होती. नजर करारी राखणे, नजरेमध्ये आपल्या दृष्टीमध्ये कुठेही भय दिसताय, घाबरलंय असं दिसता कामा नये. नजर करारी राखणे, विचार पाहून खतल करणे, कत्तल करणे, मुडकी उडवणे. शिवाजी महाराजांच्या तलवारीला 5 चांदीचे शिक्के बसवलेले आहेत. ती तलवार साताऱ्याच्या शिवाजी महाराज संग्रहालय जिथं आहे तिथं ठेवलेली आहे. 5 मुद्रा आहेत त्या, स्टार, 5 स्टार. एक मुद्रा म्हणजे 1000 सैनिकांची उडवलेली मुंडकी सांगणारी एक मुद्रा आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या तलवारीने 5000 शत्रू पक्षातल्या सैनिकांची मुंडकी उडवलेली आहेत. नजर करारी राखणे, कार्य पाहुणी खतल करणे, कत्तल करणे, तेणे रणशुरांची अंतःकरणे चकित होती. त्यामुळे काय होईल? जे शूरवीर आहेत तुमच्या पक्षातले, तो पराक्रम पाहून त्यांचं अंतःकरण चकित होईल. काय पराक्रम गाजवला यांनी, त्यातून त्यांना प्रेरणा मिळेल, त्यातून त्यांना ऊर्जा मिळेल. जैसा भांड्याचा गलोला निर्भय भारामध्ये पडिला, तैसा क्षत्रिय रिचवला परसैन्यामध्ये. भांड्याचा गलोला म्हणजे तोफेचा गोळा. जैसा भांड्याचा गलोला, तोफेला तो दारूचा गोळा लावलेला असे आणि त्याला बत्ती दिलेली असे. तो तोफेचा गोळा त्या तोफेतून बाहेर पडायचा आणि शत्रू पक्षावर जाऊन पडायचा. त्याचं तोंड वगैरे ती सगळी त्याचं रचना केलेली असायची. मी काल आपल्याला तानाजी सिनेमाचं स्मरण दिलं. त्या सिनेमामध्ये हा भांड्याचा गलोला कसा उडवता येतो आणि कसा पडतो हे आपल्याला पाहता येईल. जैसा भांड्याचा गलोला निर्भय भारामध्ये पडिला, तो जो दारूचा गोळा आहे तोफेतून उडणारा, तो गोळा शत्रू पक्षामध्ये जेव्हा जाऊन पडतो तो अत्यंत निर्भय अवस्थेत पडतो. त्याला काही भीती आहे का? तो अशा ठिकाणी पडतो की जिथं 400-500 लोक तर सहज कत्तल होऊन जातात त्या स्फोटाने. अनेक जण गंभीर होतात, गंभीर जखमी होतात. कुणाचे डोळे जातात, कुणाचे हात जातात, शरीराच्या चिंधड्या होतात.
तसा ज्या निर्भय अवस्थेत तो तोफेतून निघालेला गोळा शत्रुपक्षामध्ये जाऊन पडतो आणि शत्रुपक्षाची दाणादाण करतो, त्याप्रमाणे समर्थ रामदास स्वामी म्हणतायत, तैसा क्षत्री रिचवला. रिचवला म्हणजे रिचवला म्हणजे शिरला. तसा पराक्रमी सरदार हा सैनिक तो शत्रू पक्षामध्ये शिरतो. परसैन्यामध्ये निशंकपणे भार फुटती, परिवारांचे तवके तुटती, जैसा बळीया घालून घेती भेरी उठता. काय वर्णन केलंय समर्थ रामदासांनी. असं झालं, निशंकपणे भार फुटती. ते जे भार आहेत सैन्याचे, परसैन्याचे, शत्रुपक्षाचे, ते तुटती. निशंकपणे भार फुटती, परिवाराचे तवके तुटती. त्यांचा जो परिवार आहे त्यांचा धीर सुटतो. ते गर्भगळीत होतात, घाबरतात, इकडे तिकडे सैरा व्हायला पळू लागतात. जैसा बळीया घालून घेती भेरी उठता. याला संदर्भ असा आहे, ज्याप्रमाणे पशुला बळी घेऊन जावं, बळी ज्याला बळी द्यायचा आहे त्याला जसं घेऊन जात असताना इतर प्राणी जसे भयभीत होतात, त्याप्रमाणे परसैन्याची, शत्रू सैन्याची अवस्था होते. आपल्याला माहिती आहे, अफजल खान वधानंतर प्रतापगडाच्या पायथ्याशी जेव्हा सगळे मराठे मावळे झाडाझुडपात लपून बसलेले होते, आज 350 वर्षानंतर सुद्धा आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला संध्याकाळच्या वेळी शिवथर घळीच्या रस्त्याने अंधार पडल्यानंतर जाताना भीती वाटते. 350 वर्षानंतर, 350 वर्षापूर्वी काय दाट झाडी असेल विचार करा. शत्रू पक्षाने कधीच असा निसर्ग पाहिलेला नाही. एवढी घाट दाट अशी झाडी त्यांनी पाहिलीच नाही. कोणत्या रस्त्याने आलो, कुठे चाललो हे त्यांना समजणार नाही. अफजल खान वधानंतर ज्याप्रमाणे सिंह डरकाळी फोडत आपल्या गुहेच्या बाहेर यावा आणि त्या डरकाळीच्या आवाजाने हरणं दाही दिशांनी उडून पडावीत, त्याप्रमाणे अफजल खानाच्या सैन्याचं झालं होतं. ही ओवी ऐकताना आपल्याला तो प्रसंग आठवला पाहिजे. ऐसे अवघेच उठता परदळाची कोण चिंता, हरणे लोळवी चित्ता देखत जायचा. पुढे उदाहरणच दिले समर्थाने. चित्त्यानी हरणांच्या कळपावर एक झेप घ्यावी. तुम्ही कधी ते डिस्कवरी चॅनल पाहिलंय का? त्या चॅनलवर हरणांचा कळप, जिराफांचा कळप, अशा वेगवेगळ्या प्राण्यांचे कळप पाणी प्यायला येतात. त्यांच्या वेळा ठरलेल्या आहेत, कोण केव्हा येणार, कोण केव्हा येणार, आणि एकटे दुकटे येत नाहीत, कळपाने येतात. हरणांचा कळप जेव्हा येतो तेव्हा हा बिबट्या, तेव्हा हा चित्ता दबा धरून बसलेला असतो. आणि ते हरिण जेव्हा येतात तेव्हा त्यांच्यातले काही जाणकार ते वेध घेतात, इकडे तिकडे पाहत पाहत पाहत. शेवटी सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये अंतर्यामी तो जीवात्मा आहेच ना. सर्प डसाया येतो, प्राणी भेवून पळतो. समर्थ म्हणतात, देह आहार भेद आहेत, देह भेद आहेत, आहार भेद आहेत, परंतु त्यातलं आत्मतत्व तर एकच आहे ना.
आपल्या जीवाची काळजी घेत 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 सगळा कळप येतो, पाणी प्यायला लागतो आणि बरोबर तो डाव साधून चित्ता त्या जाळीतून बाहेर येतो आणि त्याला पाहिल्या बरोबर तो जो हरणांचा कळप असतो तो एकदम इस्ततः विखुरतो, जिकडे वाढ दिसेल तिकडे पळतो, काही पाण्यामध्ये उड्या मारतात. त्यांचं चालणं पळणं नसतं, त्यांचं उड्या मारणं असतं. तुम्ही पहा सूक्ष्म दृष्टीनं, ते पळत नाहीत, स्प्रिंग सारखे उडी मारतात. पण एवढ्या कळपामध्ये तो जसा अनेक हरणांना लोळवतो, स्वतः नाही लोळत, ते हरिणच घाबरून लोळतात, चुकीच्या उड्या पडतात, पाण्यात पडतात, एकमेकांच्या अंगावर पडतात. ऐसे अवघेच उठता परदळाची कोण चिंता, हरणे लोळवी चित्ता देखत जायचा. अशीच अवस्था अफजल खानाच्या त्या 1.5 लाख फौजेची झाली असणार आहे. मर्दे तकवा सोडू नये म्हणजे प्राप्त होतो जय, कार्यप्रसंग समय ओळखावा. शूरानी रणवीरानी मर्दानी तकवा सोडू नये. तकवा म्हणजे धारिष्ट्य, धैर्य, उत्साह म्हणजे प्राप्त होतो जय. कार्यप्रसंग समय ओळखावा. कार्य समजेना अंतरे ते काय झुंजले विचारे. समर्थांनी जसं क्षात्र धर्माच्या शेवटी सांगितलं, राजधर्माच्या शेवटी, एका मनोगते स्वामी सेवक असता बरे, त्याप्रमाणे या ठिकाणी म्हणतात कार्य समजेना अंतरे. अंतःकरणात जर कार्य आपल्याला काय करायचंय, कसं करायचंय, कार्यदिशा काय आहे, कार्य करण्याची पद्धत काय आहे, गनिमी कावा काय म्हणायचा, केव्हा शत्रूला पुढे पडावं, शत्रूच्या पुढे उभा राहावं, केव्हा दबा धरून बसावं, हे जर समजत नसेल तर काय झुंजले विचारे. युद्ध करावे खबरदारे लोक राजी राखता. ज्याला लोकांना राजी राखता येतं तोच त्यांना युद्धाला प्रवण करू शकतो, युद्धासाठी तयार करू शकतो. दोन्ही दले एकवटे मिसळता ती लखलकाटे, युद्ध करावे खनखनाटे सीमा सांडूने. कुठली मर्यादा घेऊ नये तेव्हा. म्हणून समर्थ उत्तम पुरुष निरूपणामध्ये म्हणतात, कोणी एकाचा शेवट झाला पाहिजे. असा प्रसंग पुन्हा येणार नाही. शिवाजी महाराजांना समर्थ सांगतायत, असा प्रसंग पुन्हा येणार नाही की अफजल खान तुमच्या तावडीत पुन्हा कधी सापडणार नाही. दोन्ही दले एकवटे मिसळता ती लखलखाटे. तलवारींच्या खणखणाट होतील, आवाज होतील, आरोळ्या उठतील, चित्कार उठतील. युद्ध करावे खनखनाटे सीमा सांडुनी. क्षात्र धर्म आहे हा. युद्धाचं स्तोत्र समर्थ या पत्रामध्ये सांगतायत. कसं युद्ध करावे? खणखणाटे, तलवारींचा ढालींचा खणखणाट झाला पाहिजे. मर्यादांचा कुठलाही विचार नाही केला पाहिजे. देव मात्र उच्छेदिला. काय मनामध्ये असलं पाहिजे त्यावेळी? माणुसकी. समोरच्या सैनिकाच्या हातात शस्त्र नाहीये, मी कसा वार करू, तोही माणूस आहे, मी पण माणूस आहे, असले षंड विचार मनामध्ये आले तर तो कसला क्षत्रिय धर्म निभावणार? म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, देव मात्र उच्छेदिला जित्या परीस मृत्यू भला. ज्यांनी माझ्या देवाच्या ठिकऱ्या उडवल्या, ज्यांनी आमची देवालये फोडली, आमचे मानबिंदू असलेले आमची धर्मस्थळ उजाड केली, आमच्या मूर्त्या फोडल्या, देव मात्र उच्छेदिला जित्या परीस मृत्यू भला. आपला स्वधर्म बुडविला ऐसे समजावे. मी जगून काय करायचं आहे?
माझ्या देवांचा अपमान होत असताना मला जगून काय करायचं आहे? म्हणून अफजल खान जेव्हा निघाला तेव्हा त्याला माहिती होता शिवाजी महाराजांना देवधर्माबद्दल अत्यंतिक आदर आहे. म्हणून त्यांनी एकच सपाटा लावला. जी जी मोठी मंदिरं दिसतील ती ती बेचिराग करायचा प्रयत्न केला त्यांनी. तुळजाभवानीला सुद्धा ऐन वेळेवर तिथून हलवावं लागलं. पंढरपूरचं तसंच केलं. समर्थ या क्षत्रियांना त्यांच्यातली विजिगीषू जे तत्व आहे त्याला चेतना देत आहेत. त्या विस्तवावर पडलेली राख फुंकून टाकतायत. आपला स्वधर्म बुडविला ऐसे समजावे, मराठा तितुका मेळवावा, आपला महाराष्ट्र वाढवावा, ये विषयी न करता तकवा पूर्वज हासती. मराठा तितुका मेळवावा म्हणजे हा काही जातीपुरता विचार आहे का? समर्थ म्हणतायत की मराठ्यांनी लढलं पाहिजे. त्याचा दृष्टांत लगेच पुढे दिलेला आहे. मराठा म्हणजे महाराष्ट्रीयन, मराठी माणूस. मराठा तितुका मेळवावा, आपला महाराष्ट्र वाढवावा, ये विषयी न करता तकवा पूर्वज हासती. हे सगळं करत असताना जर आपण आपला उत्साह नाही दाखवला, आपली प्रेरणा नाही दाखवली, आपली तयारी नाही दाखवली, तर आमचे पूर्वज आम्हाला हसतील, छीतू करतील. आम्हाला हे लज्जास्पद आहे. पुढे समर्थ मानवी जीवनाचं यकश्चितपणा दाखवतात. किती क्षणभंगूर हे जीवन आहे ते दाखवतात. मरण हाक तो चुके ना. मरण कुणाला चुकलंय का? मरण हाक तो चुके ना, देह वाचविता वाचे ना. काय काय करतो आम्ही? व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, MRI, CT स्कॅन, काय 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 प्रकार करतो. आजारही तसेच निघालेत. माझे एक मित्र आहेत, मागच्या काही महिन्यांपासून त्यांना सकाळी बोलताच येत नाहीये. आवाजामध्ये कंप निर्माण होतो. सकाळी तर बोलताच येत नाही, शब्दच येत नाही, आवाजात कंप निर्माण होतो. नंतर लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे. त्यांनी अनेक डॉक्टरांना दाखवलं. आतापर्यंत त्यांनी 1,00,000 रुपये खर्च केला, आवाजासाठी खर्च केला. 2 दिवसाखाली त्यांची माझी भेट झाली. ते मला सगळं हे सांगत होते. आणि मग शेवटी काय झालं की त्यांना न्यूरो सर्जन पर्यंत जावं लागलं. जनरल फिजिशियन पासून स्पेशालिस्ट म्हणा, ENT वगैरे काय काय असेल. आणि शेवटी त्यांनी सांगितलं की तुम्ही न्यूरो सर्जनला भेटा. मग ते न्यूरो सर्जनला भेटले. न्यूरो सर्जननी त्यांना सगळं पाहिलं, त्यांची तपासण्या केल्या आणि त्यांना सांगितलं लाखामध्ये एका माणसाला होणारा हा आजार आहे. त्यांचे काही ब्लड सॅम्पल्स घेतले, ते मुंबईला पाठवले आणि ते उद्या परवा त्याचे रिपोर्ट येणार आहेत. त्याप्रमाणे मग ते ट्रीटमेंट करू असं ते म्हणाले. मरण हाक तो चुकेना, देह वाचविता वाचेना, विवेक होऊनी समजाना काय करावे. हे समजत नाही का? समर्थ म्हणतात किती दिवस देहाला जपणार. आमच्या हातात जे आम्ही काम घेतलेलं आहे ते लढाईसारखं समजलं पाहिजे. देहाची पर्वा न करता माझ्या वाट्याला आलेलं विहित कर्म मी करीन असा दृढ निश्चय आपण केला पाहिजे. मग समर्थांच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार हे सुद्धा एक लढाई आहे. मग या देह पडला काय आणि गेला काय. दासबोध सखोल अभ्यास समीक्षकांचा मेळावा 14-15 मार्चला बाळेकुंद्री महाराजांच्या मठात होता बेळगावला.
50 जणांची व्यवस्था केली होती, झोपण्याची व्यवस्था, नाश्ता, जेवण, चहा, पाणी, सगळी व्यवस्था. कार्यालय घेतलं होतं. आले किती लोक? फक्त 32 लोक आले. बाकीचे लोक का नाही आले? कोरोना. मी तेव्हा रेल्वेमध्ये प्रवासात होतो आणि जेव्हा मला समजलं की बऱ्याच जणांनी रद्द केलं यायचं, ते टाकत होते, आमची खूप इच्छा आहे परंतु असं आहे, येऊ आहे तेव्हा आहे, काय काय कारणं भरपूर होती. काही जणांची असतीलही, जेन्युइन प्रॉब्लेम असतील, पण बऱ्याच जणांनी धसका घेऊन यायचं रद्द केलं. मी रेल्वेमध्ये बसल्या बसल्या आपल्या त्या ग्रुपवर पोस्ट टाकली की समजा आपण जर बेळगावला गेलो आणि आपल्या जीवाचं बरं वाईट झालं, समर्थ चरणी लीन झालो, अहो कुठं नाही तर नाही किमान सज्जनगडमध्ये तरी चौकट येईल की शेवटपर्यंत समर्थ कार्यात ते रत होते. समीक्षकांच्या मेळाव्याला गेले आणि त्या ठिकाणी ते समर्थ चरणी लीन झाले. घरी बसून असं काही झालं तर कोण लिहिणार तुमच्याबद्दल? ती पोस्ट आमच्या आदरणीय फडके सरांनी, रवींद्र गोपाळ फडके सर हे माझे पत्रद्वारा दासबोध उपक्रमातले 91, 92, 93 ते माझे समीक्षक आणि आता माझे पुरवणी अभ्यासाचे सुद्धा ते समीक्षक आहेत. त्यांनी ती माझी पोस्ट लिहिलेली वहिनींना दाखवली. वहिनी म्हणाल्या की लगेच लावा फोन त्यांना, मी बोलते. आणि वहिनी मला बोलल्या की फारच सुरेख तुम्ही लिहिलंय, अगदी ज्यांनी रद्द केलेलं असेल त्याला वाचून तो पुन्हा येईल तिथं. मी म्हणलं आता वेळ संपली यायची. समर्थ या ठिकाणी म्हणतात, मरण हा कतो चुकेना, देह वाचविता वाचेना, विवेक होऊन समजाना, काय काय करावे, भले कुळवंत म्हणावे, तेही वेगी हजीर व्हावे, हजीर न होता कष्टावे, लागेल पुढे. आम्ही आमचा अभिमान सांगतो. आमच्या घराण्यात आमची अशी उपासना आहे, मी एवढ्या वर्षापासून उपासना करतो. समर्थ या ठिकाणी म्हणतात, भले कुळवंत म्हणावे, तेही वेगी हजीर व्हावे. अशा कार्याच्या प्रसंगी पटकन हजर झालं पाहिजे, वेगी हजर व्हावे, हजीर न होता कष्टावे, लागेल पुढे. आपण जर आता विनमुख झालो, या अत्यंत कठीण प्रसंगी जर आपण पुढे नाही आलो तर या जीवनाचं काय करायचं? काय उपयोग आहे या जगण्यात? पुढे त्याचं फळ मिळेल. वर जे मी तुम्हाला म्हणालो, मराठा तितुका मेळ बाबा, आपुला महाराष्ट्र वाढ बाबा, इथं केवळ जातीचा विचार करू नये. मराठा ही काही जात अपेक्षित समर्थांना नाहीये. महाराष्ट्रीयन माणसांनी पुढे यायला पाहिजे. एवढी मोठी परंपरा आम्हाला असताना महाराष्ट्राचा टक्का किती आहे सैन्यामध्ये जाणारा? इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे. 350 वर्षामध्ये किती मरगळ आली आमच्या विचारांना, आमच्या कृतीला आणि आमच्या शरीराला. म्हणून समर्थ हृदय नानासाहेब देव म्हणतात, शिव समर्थांचे स्मरण हेच राष्ट्राचे जीवन. मराठा फक्त केवळ जातीपुरता नाहीये. समर्थ आता पुढे या ओवीमध्ये म्हणतात, एक जाती दोन जाती पावला, तो कैसा म्हणावा भला, तुम्हा सकळा सुकोप आला, तरी क्षमा केली पाहिजे. या ठिकाणी समर्थ म्हणतात, अरे जातीपातीचं राजकारण कसलं करता? 350 वर्षानंतर अजूनही आम्हाला जातीवरच आमचे संत ठरले,
जातीवर आमचे देव ठरले, जी जात नाही ती जात. नुसतं म्हणायचं, कशाला तुमची जात सांगता, आम्ही काही जातीचा विचार करत नाही. पण जेव्हा वेळ आली, कुठलंही काम जात लिहिल्याशिवाय होत नाही. या देशाचा परमभाग्याचा क्षण असेल ज्या दिवशी जातीपातीवर मिळणारी जी काही फायदे असतील, हे सगळे ज्या दिवशी बंद होतील, त्या दिवशी या राष्ट्राचा उत्कर्षाचा पहिला दिवस आहे असं समजायला हरकत नाही. अहो, जिथं क्वालिटी लागणार आहे, जिथं गुणवत्ता लागणार आहे, तिथं तुम्ही कमी दर्जाचं वस्तू देऊन चालेल का? जिथं बुद्धिमत्ता लागणार आहे, तिथं जातीच्या कागद कोंबून, जातीची कागद लावून ते कौशल्य तुम्हाला प्राप्त करता येईल का? जर तुमच्या अंगभूत ते असेल, तुम्ही प्रयत्नांनी, महत् प्रयत्नांनी, अचूक प्रयत्नांनी, अथक प्रयत्नांनी ते मिळवता येतं. पण जातीपातीची कागदपत्र लावून ते टिकवता येत नाही. एक जाती दोन जाती पावला, तो कैसा म्हणावा भला. समर्थांनी जातीचं राजकारण इथं काढून टाकलेलं आहे. तुम्हा सकळास कोप आला तरी क्षमा केली पाहिजे. काय नम्र भाव आहे समर्थांचा. पुन्हा समर्थांची शौर्य गाथा ओसंडून वाहते. वीर वृत्ती, रौद्र रस पुन्हा ओसंडून वाहतो. समर्थ म्हणतात, देवद्रोही तितुके कुत्ते मारून घालावे परते. देवदासी पावती फत्ते, यदर्थी संशयो नाही. काय म्हणतात? देवद्रोही तितुके कुत्ते, जे जे देवाचा द्रोह करणारे आहेत, आमच्या देवांचा अपमान करणारे आहेत, देवांबद्दल वाईट साईट लिहिणारे, बोलणारे आहेत, ते सगळे कुत्ते, कुत्रे. देवद्रोही तितुके कुत्ते मारून घालावे परते. नुसते मारून टाकावे नव्हे, त्यांचं थडगं सुद्धा इथं उभारू नये, फेकून द्यावे ते बाहेर. मारून घालावे परते. देवदासी पावती फत्ते. आणि हे काम करणारे जे देवांचे दास आहेत, देवभक्त आहेत, ते यशस्वी होतील, फत्ते पावतील. यदर्थी संशयो नाही. यात कुठेही संशय घेण्याचं कारण नाही. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा. मुलूक बडवावा का बुडवावा. धर्म संस्थापनेसाठी काय वीर रस ओसंडून वाहतोय. देवद्रोही तितुके कुत्ते मारून घालावे परते. देवदास पावती फत्ते, यदर्थी संशय नाही. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा. मुलूक बडवावा का बुडवावा. धर्म संस्थापनेसाठी कोणतं काम आहे होय? हे भगवंताचं काम आहे. विनाशाय च दुष्कृताम परित्राणाय साधूनाम. सज्जनांचं संरक्षण करणं, दुष्टांचं निर्दालन करणं. प्रत्येक युगामध्ये माझे अवतार होतील. धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. समर्थ म्हणतात, झाले आहेत होणार ईश्वराचे अवतार. देणे ईश्वराचे, भगवंताचे अवतार हे झाले भूतकाळ, होणार भविष्यकाळ, आहेत वर्तमान काळ. देव मस्तकी धरावा. देवासाठी काही पण करता आलं पाहिजे.
देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलख बडवावा का बुडवावा, धर्म संस्थापनेसाठी विवेक विचार सावधपणे, दीर्घ प्रयत्न केलाची करणे, तुळजावराचे निगुणे रामे रावण मारिला. उदाहरण देत आहेत समर्थ. त्या जगन्मातेच्या कृपेने रामाने रावणाला मारलेलं आहे. ती आदिमाता. विवेक विचार सावधपणे, सगळा विचार करा, विवेक करा, सावधपणे कार्य करा. स्वराज्याच्या निर्मितीसाठी तुम्ही प्राण आपल्या हातावर घेतलेला आहे. देश धर्म, देव धर्म, देव देश आणि धर्म यासाठी घेतले हाती प्राण. याचा विचार नीट केला पाहिजे. आणि हे नुसतं विचार करून चालेल का? प्रयत्न केला पाहिजे. तो कसा प्रयत्न केला पाहिजे? दीर्घ प्रयत्न केला पाहिजे. 1.5 लाख फौज घेऊन औरंगजेब राजे गेल्यानंतर महाराष्ट्रात उतरला. 1.5 लाख फौज. कशाला म्हणतात 1.5 लाख? त्याला वाटलं संपलं आता सगळं, शिवाजी राजे गेले, आता काही नाही. त्याला निम्मा काय पाव महाराष्ट्र काबीज करता आला नाही. आणि एवढी वर्ष लढून इथंच त्याची कबर झाली. आमच्या मराठवाड्यात औरंगाबादच्या बाजूला तिथं त्याची कबर केली. नाही जमलं त्याला. तुळजावराचे निगुणे रामे रावण मारिला. या ओवीमध्ये समर्थ संप्रदायाची चतुसूत्री आहे. मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे सावधपण सर्व विषयी, चौथा अत्यंत साक्षेप, फेडावे नाना आक्षेप. ही 4 सूत्र या कडव्यात आहेत. विवेक विचार सावधपणे, हरिकथा निरूपण, दीर्घ प्रयत्न केलाची करणे, राजकारण, तुळजावराचे निगुणे रामे रावण मारिला. पुढे समर्थ म्हणतात, अहो हे तुळजा भवानी, प्रसिद्ध राम वरदायिनी. अहो ज्या तुळजा भवानीचं आश्रय, ज्याची तिची कृपा तुम्हाला लाभलेली आहे. सैनिकांना उद्देशून केलेलं हे भाषण आहे. तीच परंपरा आता आमचे पंतप्रधान दिवाळीमध्ये पाळतायत. दरवर्षी बॉर्डरवर जातात, त्यांच्यासोबत राहतात, त्यांच्याशी संवाद साधतात, त्यांचं हवं नको ते बघतात. उत्तम पुरुष निरूपणामध्ये 18:6 मध्ये समर्थ म्हणालेत ना, आपल्याला माहिती आहे. बरे आहे स्वाभिमानी, विशेष तुळजा भवानी. भगवंताची तुमच्यावर कृपा आहे, त्यातल्या त्या तुळजा भवानीची तो कृपा आहेच आहे. अहो हे तुळजा भवानी, प्रसिद्ध राम वरदायिनी. अफजल खानाला मारण्याचा प्रसंग घडत होता, त्याच्या अगोदर अमात्य रामचंद्र अमात्य वगैरे सगळी मंडळी काही दिवसांपूर्वी चाफळला आलेली आहे. समर्थांनी रामाच्या जिरे टोपातला तुरा काढून दिला आणि सांगितलं, शिवाजी महाराजांच्या शिरपेचा मध्ये हा तुरा खोवा. त्या दिवशी प्रसिद्ध राम वरदायिनी, रामदास ध्यातो मनी यन्निमित्त. या निमित्ताने मी त्या तुळजा भवानीचं अंतःकरणपूर्वक स्मरण करतो. आणि हा क्षात्र धर्म तुम्हाला मी सांगितलं आहे, असं समर्थ रामदास त्यांच्या या पत्रामध्ये म्हणतात. हे एक प्रकारे युद्ध स्तोत्र आहे, समर्थ रचित युद्ध स्तोत्र.
काही समर्थांच्या पत्रांचा विचार आपण उद्या दुपारी